कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावे धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यानिमित्त श्री दत्तात्रेय अवतार दिनानिमित्त श्री दत्त कथा व उद्धरण प्रकरण या विषयाचं आपण चिंतन करत आहोत। उद्धरण ज्याचे ऊर्ध्व विचार आहेत त्याचं उद्धरण होतं। मग परमेश्वर उद्धरण कसं करतात जीवाचे, आणि म्हणून उद्धरणामध्ये सांगितलं आहे की उद्धार कसा करतात देव। सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, या सृष्टीच्या मध्ये परमेश्वर अवतार धारण करतात। भीमा सेतू मध्ये पास्य ते कर्मभूमी, तिथं अवतार धारण करून येथील जीवांना ज्ञान देतात। याच्या पालटाने होते की याच्या व्यतिरिक्त हिमा सेतूमध्ये पास्य ते कर्मभूमीच्या बाहेरचे जे आहेत यांना देत नाही। तुमचं भाग्य आहे, तुमचा अधिकार आहे की तुम्ही कर्मभूमीमध्ये जन्मलात। 21 अधिकार लागतात तेव्हा ज्ञान होते, फुकट नाही, हे तुम्हाला कळायला पाहिजे। आणि ते तुमच्याकडे आहे, एकही कमी असता ज्ञान झालं नसतं, त्याचा उद्धार झाला नसता। आणि काहीकडे आहे कमी, जे अयुक्त आहेत त्यांचा उद्धार होणार नाही, ते फक्त पाणी भरणार आणि मरणार। तुम्ही तुमचं स्वतःला शोधून घ्या की आपण कशात आहोत, का फाटक्यात आहोत का चांगल्यात आहोत। चांगल्यात असाल तर तुम्हाला ज्ञान होणार आणि तुमचा उद्धार होणार, आणि फाटक्यात असाल तर होणार नाही। आणि समजलं तुम्हाला की पुन्हा आपलं फाटक्यात जन्म होईल किंवा पुन्हा असा योग येणार नाही, तर लवकरात लवकर आवरा। पुन्हा असे 21 अधिकार तुम्हाला भेटणार नाही। तिकीट भेटल्याशिवाय उभा राहता येत नाही, राहिलं तर अपक्ष राहावं लागतं। त्याला आधार कोणाचा नसतो, त्याचा पक्ष नसतो, माहिती ना तुम्हाला हे। आणि एकदा का तिकीट भेटलं तर माणूस कसा असतो, पक्षाचा असतो। तसं तुम्हाला तिकीट आहे, तुम्हाला तुमचे अधिकार तुमच्याकडे आहेत, देव तुम्हाला सांगत आहे
पुन्हा तिकीट भेटत नाही बरं. एकदा पडल्यावर तो पक्षकार काय म्हणतो, त्या माणसाचं क्रेडिट नाही. त्याला 3दा तिकीट दिलं तरी पडलं. तसं तुम्हाला मूळ सृष्टीत 3दा ज्ञान दिलं तरी पडले तुम्ही, तरी गटांगळ्या खायला लागले. आता तरी सुधरा, आता तरी कळालंय, आता तरी आयुष्य फुकट जाऊ देऊ नका. त्या आयुष्याला कसे चरणावर लावा. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. सृष्टी 500 कोटी योजन विकासाची सृष्टी नाही, ब्रह्मांड. किती आहे ब्रह्मांड? एक ब्रह्मांड किती विकासाचं आहे? 500 कोटी योजन विकासाचं. तयाचा मध्य तो कुठं आहे? विश्वेची मूर्ती किती लांब आहे, किती रुंद आहे? 56 कोटी योजन विकासाची. त्या मूर्तीमध्ये सगळे स्वरूप आहेत, सगळं आहे. तिच्या पोटात आपण आहोत. तिने जर गुचकी दिली ना, गुचकी, माहिती आहे तुम्हाला, काही वर्षाने त्या समुद्रामध्ये काय झालता, भूकंप झालता. कित्येक लोक मेले होते माहितीये ना. आणि जर तिने आळस दिला ना, असा तुम्ही देता की नाही सकाळ संध्याकाळ, असं करता असं करता, कंबर मोडली की नाही तुम्हाला ऐकायला बी येते, कडकड मोडली म्हणून मी कंबर. दिवसभर कापूस लावून कापूस याची लई कणारली होती. खरे ना. जर तिनं असं वाकडं तिकडं झालं तर काय होईल माहिती तुम्हाला? भूकंप होईल, भूकंप. भूकंप झाला की कुठं पळावं सुधरतं का तुम्हाला? सावध राहा, भूकंपाचे झटके येऊ राहिले, घरात राहू नका. कुठं राहा? शेवटी यावं लागतं की नाही, रस्त्यावरच. किती मोठं घर बांधलं ना भाऊ, एक उचकी दिली दुसरं पडून जाईल. म्हणून त्या घराचा अभिमान ठेवू नको, दाराचा ठेवू नको, शेताचा ठेवू नको, पैशाचा ठेवू नको. पळायचं कुठं सुधारणार नाही. ध्यानात ठेव जरा, परमेश्वराचं चिंतन कर, स्मरण कर, काहीच होणार नाही तुला. अशा प्रकारे परमेश्वर या भूतलावर, या कर्मभूमीमध्ये अवतार धारण करतात. परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरती. याचा पालट झाला की कडाला न अवतरती. त्या कडा त्या कोणत्या? सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. अवतरती. चैतन्य मृत्तिका सकळ. कोणत्या कडा आहेत? त्या कडाला परमेश्वर अवतरत नाही. चैतन्य मूर्तिका ह्या कडा आहेत, म्हणजे काठ आहेत. सांगितले ना काल तुम्हाला, चपातीचे काठ. मला काठ काठ दिले म्हणे ना, होत ना असं. पण असा प्रकार आहे. या कडेला परमेश्वर अवतरत नाही. चैतन्य मूर्तिका. चिज्जड फळ, चैतन्य फळ, त्या ठिकाणी अवतरत नाही. अजून कुठं अवतरत नाहीत? मूर्तिका, परमाणू. तिथं जडत्वाचे जीव दुःख भोगतात परमाणू मध्ये. परमाणू म्हणजे काय?
राळीचा 60वा हिस्सा. मोहऱ्या माहिती आहे तुम्हाला? तुमच्या भागात मोहऱ्या म्हणत असतील, त्याला काही भागात राळी म्हणतात. मोहरी असते, छोटीशी गोल असते, आणि आपण फोडणीमध्ये आधी मोहरी टाकत असतो. तेल टाकलं की मोहरीच टाकता, गजरी टाकता तुमच्याकडे मला माहित नाही, पण आमच्या भागात आधी मोहऱ्या टाकता, कारण चांगल्या भाजल्या पाहिजे. आणि मग त्याचा 60वा हिस्सा जर तुकडे केले ना तुम्ही त्याचे, त्याचा 60वा हिस्सा त्याला परमाणू असं म्हणतात. 60 तुकडे करा, तुम्हाला करणे होणार नाही त्या मोहरीचे 60 तुकडे. पण उदाहरण सांगतात, तुमच्या खिडकीतून सकाळी सकाळी सूर्यकिरण पडतात का? त्याच्यामध्ये तुम्ही झाडल्यानंतर काय जातं? बारीक कण जातात, आणि तुम्ही लांबून पाहिलं ना तर दिसायला लागतात. त्याला म्हणतात परमाणू. इतक्या बारीक कणामध्ये जीवाला कोंबतात देवता, आणि तिथं दुःख भोगवतात. त्याला म्हणतात परमाणू. किती वर्ष दुःख असतं तिथं. जर चैतन्य विद्यावंत जर तुम्ही वधला, होमला, तर चैतन्य विद्यावंताचं आयुष्य किती आहे? 10 लाख वर्ष. तर त्याच्या दसपट त्याच्या नरकाचं आयुष्य म्हणजे जडत्वाचं आयुष्य दसपट किती होईल? 100 लाख. 100 लाख वर्ष. 100 लाख म्हणजे किती? 1 कोटी. आता तुम्हाला मापायला सोपं आहे, कारण 1 कोटी 2 कोटी मापायला लागले लोक आता आपले, है ना? असे पैसे मापिता, पैसे मापायला पैसे जातात. मशनी आल्या त्यांना मापणं होईना, है की नाही? तुम्हाला पैसे मापणं होत नाही, मशीन लावल्या तर दुःख कसं भोगणं होईल? 100 कोटी वर्ष त्या परमाणू मध्ये जडत्वाचे दुःख भोगवल्या जाते. कसं भोगणार इतक्या वर्ष? तुम्ही तर उरी सुरी सुद्धा देवाला हडकं वाहत नाही. उरी सुरी, सुकलेलं फुल, घरी कोणी विचारत नाही, दारचे विचारत नाही. पाहुणे रावणे म्हणतात त्यांना आणू नका, बेजारी होईल लग्नामध्ये. कुठं बसवायचं त्यांना? इकडं पळावं का तिकडं पळावं का? परण्या काढावं का? नवरीला बघावं का नवरदेवाला बघावं? खरंय ना? वाहतं का ते शेवटी तरी? घालतं का कपडे देवाचं? नाही. याच्यात गेल्यावर कुठं पळशील? कसं फेडशील? सध्या तुझ्या हातात आहे, तुझा जीव तुझ्या देहात आहे, पण देहातून गेल्यावर कुठं जाशील? कसा पळशील? पळ ना आता. पळशील? जडत्वात घातल्यावर कुठं जाशील, कुठं पळशील? तिथं सुट्टीच नाही. आणि म्हणून ह्या कडा तयाच्या मध्ये अवतरती. देवाला दुःख देखवत नाही म्हणून अवतार धारण करतात. आणि मग त्या पाषाणावर जाऊन बसतात ज्या ठिकाणी कणवेचे जीव आहेत. जोपर्यंत परमेश्वर त्या पाषाणावर बसलेले आहेत त्या ठिकाणी जडत्वाचे जीव दुःख भोगत असतात. तोपर्यंत त्यांना दुःख भोगवत नाही देवता. पण देव उठून गेले की पुन्हा दुःख चालू. आणि आपल्यावर देव कधी येऊन बसतील आपल्याला अजून दिसलेच नाही, पाहिलेच नाही. आपण एवढे भाग्यवान आहोत का की परमेश्वर आपल्याकडे येतील, आपल्याला वाचवतील? विचार करा थोडा. येन विन गतीची नाही. परमेश्वरला शरण गेल्याशिवाय सुटकाच नाही. काही कर तू
काही कर, इथं क्षण आल्याशिवाय तुला सुटका नाही म्हणजे नाही. हे नवीन गतीची नाही. अशा प्रकारे परमेश्वर कुठं अवतरतात? मध्ये अवतरतात. मग शेवट कडेला अवतरत नाहीत तर कळात्या कोणत्या? चैतन्य मूर्तिका. चैतन्य फळातही अवतरत नाहीत आणि मूर्तिकातही अवतरत नाहीत, परमाणुतही अवतरत नाहीत. हे दोनच का सांगून दिले? हे दोनच का धरले? हे दोनच टोक का सांगितले? जसे हिमा सेतू मध्ये आणि हिमा सेतू पासून तर रामा है ना, रामा सेतू पर्यंत सांगितले. हे दोनच का धरून दिले? हा शेवट मध्ये मध्ये म्हणून कर्मभूमी. तस हे दोन शेवट आहेत. सुखाचे नियार्थे चैतन्य फळ. चैतन्य फळी निष्ठ सुख आहे, तिथं दुःख मिश्रित सुख नाही. कसं आहे ते चैतन्य फळ? निष्ठ सुख आहे. किती वर्ष सुख होतं त्याने? 1 कोटी. 1 कोटी वर्षाचं सुख होतं. पण केव्हा होतं, कसं होतं ते तुम्हाला जाणून घ्यावं लागल आणि ते करावं लागल. हा, मग केव्हा होईल तुम्हाला? जर तुम्ही विद्येचा अधिकार जोडलेला असेल, चैतन्य विद्येचा, तर ती देवता तुम्हाला विद्या देते आणि मग तुम्हाला त्या विद्या प्रकाशल्यामुळं तुम्ही त्या देवतेची उपासना करतात आणि ती देवता तुम्हाला दिसते. काय दिसते? आणि तुम्ही तिचंच उपासना करता, तिचीच भक्ती करता आणि तेने करून साधन चरित होते. मग किती वर्ष करावं लागतं माहितीये? विद्या किती वर्षाची आहे? 10 लाख वर्षाची. किती वर्ष भक्ती करावं लागते? किती वर्ष उपासना करावं लागते? 10 लाख वर्ष. जे तुम्ही टीव्हीत बघता ना, महाभारत है ना, रामायण, इतके वर्ष तपश्चर्या केली, तितके वर्ष केली. हे खरं आहे ना? खरं. मग 10 लाख वर्ष उपासना केली तर 1 कोटी वर्षाचं फळ भेटतं. ते चिचड फळ. आणि तुमच्यावालं पुण्य संपलं, 1 कोटी संपलं, चले जाओ. 10 लाख वर्ष केल्यानंतर सुद्धा चले जाओ. आणि इथं 100च वर्ष आयुष्य, तिच्यात 50 तर गेलं प्रपंचात, राहिलं 50 है ना, आणि तेही चाललंय. आणि जर समजा 50 मध्ये आले तर 25 झोपीत आणि 25च राहिले आणि त्याच्यात पुन्हा इकडं तिकडं आलं बाबा गेलं बाबा, याच्यात गेले काही, राहिले 10-15 वर्षातच परमेश्वर प्राप्त होतो. तरी हा येत नाही. 10 लाख वर्ष तरी मुक्त होणार नाहीस. काय? आणि म्हणून येणे विन गतीची नाही. या परमेश्वराशिवाय तुम्हाला मुक्त करता कोणीच नाही. कोणीच नाही, कोणीच तुम्हाला मुक्त करू शकत नाही. आणि म्हणून चैतन्य मूर्तिका. मग हा सुखाचा शेवट म्हणजे इथं फक्त काय आहे? सुख आहे. आणि किती वर्षाचं आयुष्य आहे? 1 कोटीचं आयुष्य आहे. आणि म्हणून चैतन्य सांगितलं. मग मूर्तिका का सांगितलं? मूर्तिका का सांगितलं? की तिथं फक्त दुःख आहे. तिथं सुख मिश्रित दुःख नाहीये. तिथं काय आहे? फक्त दुःख. फक्त आणि फक्त दुःख आहे जडत्वामध्ये. किती वर्ष आहे? 1 कोटी वर्ष. चैतन्य विद्यावंत बघता तर 1 कोटी वर्षाचं दुःख. त्याच्यामध्ये थोडं सुद्धा उणीव होत नाही, थोडं सुद्धा देवता कमी करत नाही, असं ते दुःख आहे. आणि म्हणून सावध व्हा मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाही. हे 2 यामुळं सांगितले की सुखाचा शेवट आणि एक दुःखाचा शेवट. तयाच्या मध्ये परमेश्वर अवतरती. या कडेला अवतरत नाहीत म्हणाले. मग
हे दोनच का सांगितले? सुख दुःखत्वे साम्य. काय आहे हे? सुख दुःखत्वे साम्य आहे. केवळ केवळ. अजून कसं आहे म्हणाले? केवळ. केवळ म्हणजे केवळ दुःख आहे तिथं. काय आहे तिथं? केवळ दुःख आहे. अजून कसं आहे? जडत्वी केवळ दुःख आणि चैतन्य केवळ सुख आहे, असा प्रकार आहे. मग उत्तरोत्तर दोही मध्ये कर्मभूमी. मग उत्तरत उत्तरत दोही मध्ये कर्मभूमी. उत्तरत उत्तरत दोहीच्या मध्ये कर्मभूमी. मग चिज्जड फळापासून खालील जे फळ आहे विश्वफळ ते उतरला का खाली. मग अष्टभैरव उतरलं खाली. मग शेषय्या उतरलं खाली. आयुष्याचे अर्थे उतरलं, सुखाचे अर्थे उतरलं आणि सुख दुःख मिश्र यांनी उतरलं. कारण शाप आती काय इंद्रादिका शाप उतरतो आणि वरची देवता खाली देवतेला शाप देऊन टाकते, फळाला शाप देऊन टाकते. भीष्माला शाप नाही दिला, भीष्म या भूतलावर नाही आला, असा प्रकार आहे. मग उतरत उतरत कर्मभूमी. इकडनं उतार काय? सुखाचा उतार. इकडनं दुःखाचा उतार. का असं होतंय? मग कर्मभूमी. या कर्मभूमीमध्ये जर तुम्ही देवधर्म केला नाही तर यामध्ये जावा लागते. हा मधला रस्ता आहे परमेश्वराकडे जायचा, काय परमेश्वर प्राप्त करण्याचा. आणि म्हणून जर समजा तुम्ही अनुसरले परमेश्वर केला तर तुम्हाला कोणतंही नरक होणार नाही, कशातही तुम्ही दुःखात जाणार नाही. पण नाही केले तर दुःख हाय मा हायची. तुम्ही तुमचं बघा, असा प्रकार आहे. मग अजून कसं? अजून मध्ये तो कोणता आहे? मनुष्य देही. मनुष्य देह हे काय आहे? मध्य आहे. मग असे परमेश्वर मनुष्य देही अवतरतात तर कशा अवतरतात? आयत्या देही अवतरतात का रचून अवतरतात? आयत्या देहात अवतरतात का परमेश्वर रचतात देह? ना, मनुष्य देही अवतरण मायापुर धारिये होती. माया वेशधारिये होती, मनुष्य वेशधारी होती. मनुष्याचा वेश धारण करतात. मग उतरत उतरत काय आहे? कर्मभूमी. म्हणजे हे देह कर्मभूमी आहे आणि हे कुठं आहे? कर्मभूमीत आहे. कुठं आहात तुम्ही? कर्मभूमीत आहात. कर्मभूमी कुठून कुठं काय? हा भारत देश कर्मभूमीमध्ये येतो. भारतात जे जन्मले ते कर्मभूमीत आहे. त्यांना पाप आणि पुण्य लागतं. त्यांना जर वाटलं की आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे तर त्यांचा उद्धार होऊ शकतो. या व्यतिरिक्त जे देश आहेत त्या देशातल्यांनी जर विचार केला की आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे, देवाकडे जायचंय, तर त्यांचा उद्धार होईल? कारण भूमीच नाही ना, तर उद्धार कसा होईल? ती लावण्यासाठी जमीन पाहिजे ना, ती त्यांच्याकडे नाहीये. ती भोग भूमी, ती भोग भूमी आहे आणि ही कर्मभूमी आहे. तुमचं भाग्य आहे तुम्ही कर्मभूमीत आहात आणि तुमचं हेही भाग्य आहे की तुम्ही या कर्मभूमीत आहात. ही चेतन तर ही जड कर्मभूमी, हे तुम्हाला कळालं पाहिजे मित्रांनो. पुन्हा असा योग येणार नाही बरं. काय पुन्हा कुठं कोण्या देशात जन्म होईल काय सांगता येतं? म्हणून याच देही विचार, याच देहात विचार करा आपलं काय करायचंय. ते म्हणतात बाबा आम्ही बांधलो हे ते कसं करायचंय. काय नाही, सगळे सोडून पळायचंय. काय खरंय कोणाचं? सगळे सुखाचे सोय रे.
थोडस काम धंदा करू नका बघा ना, तुम्हाला ते ठेवतात घरी, काही गरज नाही म्हणे आम्हाला. काय सगळे सुखाचे सोय रे, तुम्ही म्हातारे झाले ना तरी सुद्धा ते तुम्हाला घर राखायला ठेवतात, नाही तर मग शेत राखायला ठेवतात. तिथल्यापेक्षा देवाच्या उंबरवाट्याला ये ना, काय देवाजवळ बस ना, देव मोक्ष देईल ना तुला. पण तिथंच कुत्री येऊ देत नाही, मांजरी येऊ देत नाही. ती सुनबाई तीनदा सांगते गॅसवर दूध ठेवलंय लक्ष ठेवा, आणि आलीच मांजर, गेलीच मांजर. गॅस चालू नव्हता आणि थंड दूध झालं होतं, आणि आईचं थोडस लक्ष शेजारने गेलं, दुधावर झटका हाणलाच मांजरीला. सुनबाई आली की म्हणे कुठं होत्या, दूध सांडलं मांजरीला. तुमच्याच घरात तुम्हाला बोलतात तरी तुम्ही तिथंच कोपऱ्यात बसतात. खरंय ना? थोडस देवाकड धर्माकड यावं नाही वाटत तुम्हाला, है ना? किती अवघड आहे. आपल्या जिथं आपण ठोकरा खातो तरी सुद्धा देवाच्या मंदिरात आपण जात नाही. ते समजा स्वतःला, बस करा आता, पुढे नाही कोणाचं. मग कुठं अवतरतात? मनुष्य देही अवतरण, कोणी न्याय अवतरतात म्हणाले. जैसी मनुष्य गती देवता अवतरे. मनुष्यामध्ये देवताचं काय होते? अवतरण होते. माहिती ना तुम्हाला? काही काही लोकांच्या अंगात येत की नाही अंगात. मग ती अंगात आल्यावर काय सांगते? तुमचा नवस सांगते, तुमचं सकवन सांगते, लिंबो फोडी ती, इकडं फेकीती तिकडं फेकीती, विधान सांगते की नाही? मग ते सांगत आहे ना असं. कशी अवतरते, आणि अवतरली की सांगती. आणि मग अमावस्या पौर्णिमाला हे सगळे तिथं लय कळत म्हणे हिला, तिच्या अंगात देव येतो. आमच्याकडे कोणी येईना, त्यांच्याकडेच चालले सरे. कारण हे सगळं काय सोडायचंय आणि ते काय भरायचंय. तिनं जर सांगितलं असं जर केलं ना म्हणे, आणि आपण जर नवस पूर्ण केला की बस आपलं सगळं चांगलं होऊन जातं. तिथे बाबा म्हणतो काहीच मागू नका, फक्त देव मागा. नको म्हणे, इथं आपल्याला तर माल पाहिजे है ना, शेती पाहिजे, धन पाहिजे, दौलत पाहिजे, हिरे पाहिजे, माणिक पाहिजे. एखादं धन का सापडा ना आपल्याला 10-12 किलोच की नाही. आणि जर तिच्याकडे गेले तर सांगायची होय ती इथं आहे खांद, आणि खांदलं आणि तिथं करून ठेवलं असतं. घ्यायला गेलं की ते घुसत. माहितीये का तुम्हाला? माहितीये ना? पण भूताचे वाडे असतात काही, सगळं माहितीये तुम्हाला, सगळं कळतं तुम्हाला, है ना? नको रे वा म्हणतात. पण एखादा भेटला असा, तू निष्ठ जाय, मी सांगतो तुला, तसं भेटत नाही धन आपल्याला. ते म्हणतो बरं ठीक आहे, तुम्ही आहे ना पण पक्की म्हणे. मग मी का कमी शिकेले काय म्हणे? हे जातं काढायला बघतो, एखादं काढून घेऊन जात. खरे की नाही? म्हणून तितकी शिकलेले पाहिजे तुम्ही. आणि एखादं कमी जास्त असलं तर राय जिल्हा माहिती तुम्हाला, गुणिये जोशिये मज काढवया येती. आणि मग मी त्यांना असंच हे करायचं, आणि मग ते सगळेच मंत्र टाकून झटकून जायचे. एक असा आला ना, त्यांनी माझ्या टाकले मंत्र, लगेच कोडच फुटला, काय गरम हाप लागली. मग ते म्हणे चल ग चल, तू आणि मी माळवदांत जाऊ. गेले की नाही माळवदात? काही माळवदा अजून रिकामे कोणी राहत नाही ते घरात. भूताचा वाडा आहे म्हणता लोक. आणि एखादा का म्हणतो कुठं भूत आहे, राय ना मग त्या घरी, कळलं तुला आहे का नाही भूत. ते होतं नाही बाबा म्हणतो असंच. रात्री 12 वाजता स्मशानापासून जा, मग कळतो तुम्हाला भूत आहे का नाही. तुम्ही भूत तर पाहिलंच नाही अजून, पण निष्ठ स्मशानापासून जा. स्मशान असेल ना तिथून निष्ठ 12-1ला जायचं, एकल्याने जायचं, है ना. किर वाटतं की नाही? कसं वाटतं तुम्हाला? किर वाटतं, उदास वाटतं. अरे बापरे भूत हाय म्हणतात, हाय काय, आलं काय, गेलं काय, आणि त्याचा दुश्मन ती टाकलेला असावा, येत काय बघून म्हणला होता मला. असं पळत ते दुसऱ्या वेळेस तिथून ती जातच नाही.
रात्री फिरायचं नाही देवाने सांगितले होते. आता बरा देवा फिरायला. बाबा गमीच्या देठापासून सांगत होता हे करू नको ते करू नको. नाही नाही म्हणे खरं आहे बाबाच. अनुभव आला की महानुभव होतो. तोपर्यंत महानुभव कोणी होत नाही, तोपर्यंत कोणी ऐकत नाही है ना. मग कोण्या अवतार धारण करतात. कोण्या जैसे मनुष्य घटी देवता अवतरे. मग ती देवता अवतरते. मग जशी ब्रह्मांड असता सामर्थ्य अवतरते आणि मग तद्वत त्या देही अवतरण. जशी ती देवता अवतरली आणि मग अवतरून काय सांगते. विधान सांगे. आता त्या बाईचं किंवा त्या माणसाच्या अंगामध्ये ती देवता अवतरली किंवा तिला अभ्यास आहे आणि म्हणून तिच्यामध्ये ती अवतरली. तिनं आव्हान केलं आणि मग तुमच्यासारखी ती लिंब घेऊन पुढे आले असतात आणि मग आपला आपला प्रश्न तुमच्याजवळ असतो. माझं हे होऊन जाऊ दे, माझं ते होऊन जाऊ दे. मग ती काय सांगते. तुमचे ते लिंब घेतले, तुमचा तो विडा घेतला, ती तुम्हाला पुढे बसवते. करते की नाही. असं करते. मग विधान सांगे. त्या व्यक्तीला काय सांगते. विधान सांगते. विधान सांगते. काय विधान सांगते म्हणाले. सेवा दास्य भजन संसार रोगी देहाची बळी विषय त्याग हे सांडणे. सांगितलं विधान. आता तसं आता सांगणारच आहे तुम्हाला. तसं विधान सांगू राहिले परमेश्वर. या रोगातनं बाहेर निघायचंय का. या जडत्वाच्या दुःखातून, या कुटीच्या दुःखातून, 60 लक्ष चौकडीतून, 13 भेदी नरकातनं, भूतत्व प्रेतत्व यातनं बाहेर निघायचंय का. निघायचं असेल तर विधान ऐकून घ्या. देव सांगणार आहेत विधान उद्धरण. आणि जर विधान नाही ऐकलं, नाही केलं तर नरक. तुम्ही तुमचं बघा. काय पाहिजे तुम्हाला. घर पाहिजे का देव पाहिजे. घर तर ओरखच आहे. तो ओरख गुचकी लागत नाही आणि गुचकी लागली की बाहेर निघत नाही. नंतर घरच्यांना माहित नाही दादा कुठं गेले. बघता का तुम्हाला येऊन लवकर आवरा म्हणे वाशेवर राहिलाय टाकायला नेऊन तिकडं. आपल्यात एकदा टाकल्यावर तिथे सावडायची गरज नाही, पुसायची गरज नाही, याचा काहीच घालायची गरज नाही, दिवस घालायची गरज नाही. एका टाकला का मर तिकडं. पण काही लोक आहेत असे अंधश्रद्धाळू. टाकल्यावर काय जातील, जीव काय घालतील, वर्षाला काय जीव घालतील. आणि आता जीव घालना. आता जिवंतपणे घाल म्हणा आई बापाला जीव. मेल्यावर वर्षाला जीव घालितो. आता मागत होतं ती त्याला चहा पाणी थोडा नको बेजार करू. देते का चहा मागितल्यावर बिसून बाई सासरे लवकर दमदारांना आता झाले ना थकून. तुम्हाला काय बसून येत नाही तर थोडशी दम धरत नाही. कशी बोलते मग कळते माणसाला. मग विधान सांगे. ती मग काय करते. तिच्या देवता होतात ना तिच्यामध्ये. मग ती विधान सांगते तुम्हाला. तुम्हाला रोग झालेला आहे ना. तुमचे रोग सध्याचे तुमच्या कशीच आहेत. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला काय होईल. एखाद्याला काही झालं तुम्ही काय म्हणता. हिला बाहेर बाधा झालाय, हिला काहीतरी लागलंय, हिला कोणीतरी केलंय है ना. असं मग केल्यावर तुम्ही कोणाकडे जाता. आमच्यासारख्या बाबाकडे येतात काय. या बाबाला काही येत नाही म्हणे. मग कोणाकडे जाता. यज्ञ करणारा बाबा ओम भोग भगवती स्वाहा 11,000ची पूजा है का नाही. ते बाबा धरता आणि ह्या बाबाला त्याला सोडून म्हणे या बाबाला जमत नाही तो बाबा काढतो म्हणे. अरे कोण कोणाचं काढायला बसलंय. एकदा लागल्या निश्चित झुलता पण निघता का. लय अवघडे निघत नाही. कारण कर्म आहे ते भोग आहे तो भोगावा लागतो. इथं शरण आल्याशिवाय निघतच नाही. हे तर आताच सांगितलं. अजून तर लय बाकी आहे. खूप अवघड आहे. सावध व्हा मित्रांनो. अजून वेळ गेलेला नाहीये. मग ती विधान सांगते. काय विधान सांगते. सेवा दास्य भजन
संसार रोगी देहाची बळी विषय त्याग हे सांडणे. विधान सांगते, तो आरोप तुला नीट करायचा आहे का? तुमच्या घरच्याला कोणी लागलंय ना, केलंय ना, मी सांगते विधान. ते विधान जर केलंच तर नीट होऊन जाईल. मग भोगस्थानाचे चौक रंग माळिका भरणे. सेवा कशाला म्हणतात है ना? सेवा म्हणजे अंगलक सेवा. मग ते अंगलक सेवा जो करतो, मग भोगस्थानाची ती अंगलक सेवा आहे, रंग आहे, तिथं फूल अगरबत्ती आहे, मग ती करायला सांगते ती. मग तुम्हाला सांगतात ना ते, या देवाला या, महिन्याला या, खेट्या करा है ना. खेट्या करून बेजार होऊन जाता तुम्ही. आणि मग खेट्या केल्या नीट झालं की भेट्या, कधी भेटलं तर भेटलं, नाही तर नाही भेटायचं, बस झालं म्हणजे झालं आपलं काम, असं आहे. मग अशा प्रकारे सेवा. दास्य म्हणजे दास्य करायला सांगते, असं करा तसं करा हे करा. अजून काय करायला सांगते? भजन भंडारा घाला है ना, जेवायला द्या. मग भंडारे असतात की नाही काही काही मोठाले, आमचा नवसपूरला आता आम्हाला भंडारा घालायचा. भंडारा म्हणजे भजन. संसार रोगी, त्या संसारामध्ये त्याला जो रोग झालेला आहे, जे दुःख झालेलं आहे, ते मग थोडस काय होईल, बरं होईल म्हणाले. आणि मग अजून ती काय मागते? देहाची बळी. मग कोणती बळी मागते? चौखुरी, दोखुरी, दोन पखाची कोंबडी मागते की नाही बळी? बोकड्या मागते की नाही? सगळं माहिती आहे तुम्हाला. आमचा नवस पूर्ण झाला, मग आमची कंदुरी. तूच जायचं होतं ना त्या कंदुरीत, तुलाच कापला असतं तर झाला असता नवस पूर्ण. पण कापलं मला बोकड्या. काय मागते ती? चौखुरी. देवता काय मागते? बळी दे. आणि मग ती बळी देत. कशाची देत तुम्हाला माहितच आहे. मग तुमच्या पाहुण्या रावण्यात तुम्हाला माहितीच होऊन जातं. बोलवलं तर तुम्ही मग सांगत असता, आम्ही मान भावे, आम्हाला येता येत नाही, आणि अशात तर आम्ही जात नाही, बघत नाही, खात तर लांबच राहिलं, खातच नाही. आणि आमचे पाहुणे ये त्यो तिकडं. आणि जे असे हलके फुलके आधात माधात आहेत, कच्चे पक्के है ना, जर पाराला पिकलेला आंब्याच्या आधीच जर तुम्ही काढले की दुसरा खार सोडून जातो, तसे काही लोक. हो आलोच तर मी कुठं म्हणतो नाही म्हणून. येता की नाही? एखादा काय म्हणत, मी येणार नाही. माझा देव तो श्री चक्रधरे, आणि अशा कंदुरीत आणि फंदुरीत आमच्यासारखे लोक जात नाहीत. काय असे बळी देत नाहीत आमच्यासारखे लोक. बळी मागते ना, बळी देतात लोक बळी. हे झालं विधान. मग सृष्टीच्या मध्ये कर्मभूमी, हा झाला न्याय. याचा सिद्धांत काय आहे? न्याय समजला ना? हा न्याय आहे की संसारात रोग झाला की माणसं कुठं जातात? त्याच्याकडे जातात विचारायला, ज्याच्या अंगात येतं, आणि तिथं ती देवता अवतरते. मग ती विधान सांगते, आणि मग ती काय मागते? चौखुरी, दोखुरी मागते, बळी मागते देहाची. हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत काय? जैशी मनुष्य घटी देवता अवतरे, तयाशी विधान सांगे संसार रोगी देहाची बळी विषय त्याग हे सांडणे. आता सिद्धांत ध्यानात घ्या. काय म्हणाले सिद्धांत? मग जैसे मनुष्य घटी देवता अवतरे, म्हणजे परमेश्वर मायापुरामध्ये अवतरतो. मायापूरधारी होती. अवतरतो की नाही परमेश्वर? परमेश्वर अवतरण्याचं उदाहरण चालू आहे ना सृष्टीमध्ये. परमेश्वर अवतरती. कसे अवतरती? अवतरून काय करते? विधान सांगते, असं कर. बळी म्हणजे तुझी बळी.
तर मग तू ही बळी काय गळा कापून देतो काय? नाही, तू ही बळी म्हणजे मी सांगतो ते जन्मभर कर हीच बळी. पण हे संसारात जन्मभर करत, मरुस्तर करत, रक्त वक्त, पण शेवटी तरी देव म्हणले भाऊ मायासाठी कर, तरी करत नाही. मग कसा मुक्त होशील, कसा रोग नासेल? नासन का रोग तुआ? रोग होणार आहे बरं है ना. आता रोग लागेलच अविद्येचा, जराशा अजून म्हातारे वा बाजाव पडा आणि मग वास येईल, रोग होईल, कुष्ठरोग होईल, अजून काही होईल. मग मात्र तुम्हाला आठवण येईल बाबा सांगत होता हो बाबा, आपण नाही ऐकलं. वेळ गेलेली असेल, आता करायचं म्हणलं तरी करू शकत नाही. तिथं गेल्या वांचून सुट्टीच नाही. आता कोण सोडीन तुला? आता अवघड आहे. म्हणून अजून वेळ गेली नाही. तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते, देव करता येतो, अजून वेळ गेली नाही. देवाला देह देऊन टाका, देवाला आयुष्य देऊन टाका, तुम्हाला देव काहीच होऊ देणार नाही. मग त्याशी विधान सांगे, म्हणजे कोणाला विधान सांगते? ज्ञानिया भक्ताशी विधान सांगे. ज्ञानिया भक्ताला परमेश्वर सांगतो. काय विधान सांगतो? सेवा. अंगलक सेवा करायला सांगतो. मग आरोगना पुणे मर्दना मादने अंगलक सेवा. देवाला उपर दाखवतो है ना, देवाला स्नान घालतो, करतो की नाही? है कपडे धुतो. हे काय आहे? सेवा. हे देव सांगतो. जर तुला मुक्त व्हायचं असेल तुझ्या रोगातनं तर काय कर? हे कर. घरच्यांचे कौर कपडे धुतो. एखादा डाग राहिला तर पहा तुम्ही काय होते. हिला कपडे धुता येत नाही, गरबड सरबड धुते, हो लुगडं तसंच ठेवलंय, कान कसा वास येऊ राहिला, सांगा तिला समजावून, नाही तर मग तिचं मऊ होऊन जाईल. मग तो आमची म्हणतो ठीक आहे सांगतो मी तिला. खरे असं अवघड आहे. बस करा हे कपडे धुणं लोकांचे. देवाचे द्वा, आता संताचे द्वा, तेव्हा मुक्त होता. काय सेवा कोणाची करायला सांगितली? सेवा. शेवटी सेवा करायला सांगितली देवाने, देवाची. मग सेवा. अजून काय म्हणाले? दास्य. सेवा दास्यते मोचक. देव अवतरले ना, आणि अवतरून विधान सांगत आहे, सेवा कर, दास्य कर. दास्य ते कशाला म्हणावं? निधी वासा पाठवणे, दुरांतर ते दास्य, रांगोळ काढणे. आजपर्यंत घरासमोर रांगोळ काढी, कधी देवासमोर काढीस का? कधी बाबांसमोर काढीस का? घरच्या समोरच. घरी कोणी पाहुणा आले त्याच्या समोर, त्याच्या पाठाच्या समोर, कधी बाबाच्या समोर काढीस का? जर काढली तर काय होईल? दास्य. आणि तिकडे गेलं तर काय होईल? कर्म. तिकडं सुटका नाही, इकडं सुटका आहे. म्हणून काय सांगितलं? सेवा दास्य, दुरांतर ते दास्य. ते करायला सांगितलं म्हणाले, दास्य कर. अजून काय करायला सांगितलं? भजन. आजपर्यंत घरच्याला जेव घाल, पाहुण्याला जेव घाल, लग्नात व्याजाने पैसे काढून याला जेव घाल, त्याला जेव घाल, व्याजाने पैसे काढून सगळ्यांना चुलबंद जेवण दे, है ना. जिलेबी काय केली, गुलाबजामुन काय केली, चिवडा काय केली, खाताही नाही इतकं तयार केलं लग्नात, है ना. इतका खर्च. आणि तसंच ठेवलं पाहुण्यांनी, गेले उठून आणि बघितलं, अरे अरे काय नासोडा केला या पाहुण्यांनी. तरी तिथंच करतो, पण इथं करतो कधी? इथं आहे कधी थाट? तिथं कसा थाट आहे, इकून सेंट, तिकून सेंट, इकून परफ्यूम, इकून फुलं, तिकून फुलं, इकून चमकी, तिकून चमकी. देवाजवळ आहे का? केलं का भजन? तसं केलं का लग्नासारखं देवाच्या? देवाला कधी जेवायला केलं का? कधी पंचावतार? भजन. असं भजन
मायापूर भजन प्रेमाप्रती साधन आहे तुकपूर भजन ज्ञानाप्रती साधन. हे भजन घालायला सांगितलं आणि मग आपण भजन घालतो की नाही, करता की नाही लोक पंक्ती करताय की नाही. मग विचार करा, भजन करायला सांगितले, भोजन द्यायला सांगितले साधू संताला. भजन कोणी लग्नात, पाहुण्यात, पार्ट्या, ढाब्यावर पार्ट्या, एक जणाला जेवायला माहिती ढाब्यावर किती लागतात? 500 रुपये. 500 रुपये तर पंगत होऊन जाते. तरी ते म्हणते व्हिडिओ ठोक नको, बाबाच किती करू. पाहिलं का कसं आहे? आणि तिथं जसं आहे तसं आहे. इतके आले, 5 जण जेवले तर 2500 होतात, 500 जेवले तर लावा किती होतात? 500 गुणिले 500. मला नंतर सांगा किती रुपये होतील तुमचे, मग कळलं तुम्हाला. मग भजन काय करावं लागेल तुम्हाला? भजन. अजून काय सांगितलं म्हणाले? संसार रोगी. काय या संसारामध्ये जो तुला रोग झालेला आहे ना, तो संस्कृती, तो छेद म्हणजे अविद्या छेद करण्यासाठी देहाची बळी. अविद्या नाचण्यासाठी तुला काय करावं लागल? देहाची बळी. मग देवते सारखं करायचं का? चौखुरी, दोखुरी. मग देवाने मागितलं कधी चौखुरी? बोकड्या मागितल्या कधी आपल्या देवाने? कधी कोंबडी मागितली? कधी काही मागितलं? एखादा जीव मागितला नाही ना. काय मागितलं? देहाची बळी म्हणजे तुमची बळी. तर मग तुमची बळी म्हणजे काय? जीव देऊन टाकतात का देवाजवळ? तसं नाही. देहाची बळी म्हणजे जन्मभर काय काय करतो? सेवा, दास्य, भजन. तू देवाचं कर, हीच बळी दे. देवाला आयुष्य दे, हीच बळी दे. देव धर्म कर, नित्यविधी निमित्तविधी कर, हीच बळी दे. उठलं की उठा उठा श्री चक्रधरराया, है ना. उठलं की लगेच सुरू. तुमचं उठलं की लगेच चला चला शेण काढा, दूध काढा. तिकडं इकडं बघा, लगेच दुपार झाले की चला चला आवरा आवरा, भाकरी खान चालला का पातीला. इकडं मध्यान काळ झाला, लगेच संध्याकाळी संध्या सुवेळ समय. दुसरं कामच नाही, हीच बळी. देव धर्म करणं हीच बळी. आणि म्हणून देवाने काय मागितलं? बळी. बळी म्हणजे तुझा जीव माझ्या श्रीचरणी लाव, हीच बळी. पण हा कुठं लावू राहिला? नात नाती पान कशी घेऊन बसले. लय अवघड, सोडतच नाही. मग तिकडच बघ, काय तिकडच तू ये. इकडं जेव्हा तू लावशील तुला, तेव्हा तू सुटशील, तेव्हा तुझा रोग नासेल, नाहीतर नासणार नाही. नासत नाही जे आहे ते. मग विषय त्याग. मग बळी द्यायला सांगितली, का अनुसरायला सांगितलं, तर अजून काय करायला सांगितलं? विषय त्याग. 26 वचनाचा त्याग. स्वदेश संबंध त्याज्य, सुग्राम संबंध त्याज्य, संबंधियांचा संबंध विशेषता त्याज्य. एक लग्न सोडीना है की नाही? चालला लग्नाला संबंधियाच्या. देवाने काय सांगितले तुला? त्याग. त्याग कर, विषय त्याग. अजून काय सांगितलं म्हणे? त्याग सांगितला. अजून काय करायला सांगितलं म्हणाले? सेवा, दास्य, भजन करायला सांगितले ना. सेवा, दास्य ते काही अजून काही म्हणाले ना. 28 वचनाचे वैराग्य दंडक प्रकरण. वैराग्य कर. अजून काय सांगितलं? करणीय प्रकरण 19 वचनाचे. करणीय प्रकरण त्याचा आचार कर. कराय ना हे सांगितले. हे सांडणे
26 वचनाचा त्याग हे सांडणे करायचे की नाही तुमच्या हातात. नाही केलं तर भरावं लागणार आहे. बरं, भरल्याशिवाय सुटका नाही. तुम्ही काहीही करा. अजून लय बाबा आहेत मोठाले, त्या बाबांना विचारा. मी तर किस गली की पत्ती आहे, चहालाही पुरत नाही आमची पत्ती. पण अजून किती आहेत? बहुरत्न वसुंधरा. या भूतलावर 100 बडकर एक ज्ञानी आहे. त्यांना विचारा, बाबा नाही अनुसरलं तर देव होईल का? देहाची बळी नाही. दायमा असंच म्हणायचं देवाला, महाराज कपडे न घालताच आपला उद्धार करून टाका. ती तिची खावणी. आमचा कायदा आहे, आम्हाला शिकू नका. खरंय ना? हो महाराज, हो महाराज. म्हणून जो कायदा आहे तो कायदा आहे. कायद्याला मुळीत काढू शकता का तुम्ही? कायदा तो कायदा आहे, तसा कायदा तो कायदा आहे. अनुसरल्या वांचुनी जीवाचे नरक न चुकते. अनुसरलं कीच काय होते? चौकडी रवते. चौकडीचे दुःख नसते, अजूनही सगळं नसेल, पण अनुसरण पाहिजे, अनुकरण नाही पाहिजे. नाही तर तो गेला मग हा बी जातो, तो बी जातो, तो बी जातो, सगळेच घरी येऊन बसतात. बसा. ते अनुकरण झालं, अनुसरण नाही. तुम्हाला उद्धारायचं असेल, स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्ही करा, लोकांकडे बघून करू नका. आपल्याला काय करायचंय तुम्ही ठरवा. नाही ठरवलं तरी ठरलेलं आहेच. जे होणार आहे ते होणारच आहे. फक्त तुमच्या देहामध्ये आहे तोपर्यंत तुम्ही आहात तुमचे. याच्यातून निघाल्यावर तुम्ही कोणाच्या आहात ते तिथं गेल्यावरच कळणार आहे. जर यमाचं व्हायचं नसेल तर आत्ता सध्या तुम्ही ज्या देहात आहात ते देह ईश्वरार्पिले, ईश्वराला अर्पण करून द्या. देवाचं सेवादास्य करा, संतांचं सेवादास्य करा, स्थानवंदन करा, पदयात्रा करा, मार्गामध्ये जा, अभ्यास करा, चिंतन करा, धोक करा. तर तुम्हाला काय होणार आहे? तुमच्याला संसाराला जो लागलेला जो रोग आहे ना, जो अविद्या लागलेला जो रोग आहे ना, तो नासून जाईल. नाही तर नासणार नाही. अशा प्रकारे अर्धी टीका तुम्हाला सांगितलेली. आता अर्धी उद्या सांगावं लागेल, कारण आपल्याकडे वेळ पुरत नाही. वेळ आपला संपलेला आहे. दंडवत हो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. या जनरेटर मध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम दिसतो मला. हा म्हणजे काय, लाईट पूर्ण येईल ना काय त्याची? काच 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 चालू आहे.